शेतकरी बांधवांनो, पीक विमा संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे। तर आता या जिल्ह्यांमध्ये व या गावांमध्ये व या तालुक्यांमध्ये पीक विमा खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे। तर तुम्हाला लाईव्ह प्रूफ सांगणार आहे की कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती निधी आलेला आहे, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यात इथं जमा होईल, कोणते शेतकरी यामध्ये अपात्र ठरलेले आहेत, या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर आता जो काही बरेच दिवसांपासून रखडलेला जो काही पीक विमा होता ते अखेर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आता बरेच शेतकऱ्यांचे कमेंट्स येतील की आम्हाला पीक विमा इथं मिळालेला नाही, तर घाबरू नका। तुमच्या खात्यामध्ये किती पेट झालेला आहे पीक विमा ते सुद्धा तुम्ही घरबसल्या चेक करू शकता अगदी मोबाईलवर। तर आता तुमच्या जिल्ह्यांसाठी किती निधी आलेला आहे ते सर्वप्रथम आपण चेक करून घेऊ। त्यानंतर ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांनी काय करायचं आहे व तुम्हाला पीक विमा जर कमी मिळालेला असेल तर का कमी मिळालेला आहे, संपूर्ण माहिती आपण आजच्याच व्हिडिओमध्ये पाहणार आहे। सर्वप्रथम आता बुलढाण्यामध्ये 320 कोटी रुपये पीक विमा इथं मंजूर झालेला आहे आणि वाटपास देखील सुरुवात झालेली आहे। त्यानंतर यवतमाळमध्ये 410 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर होऊन वाटपास सुरुवात झालेली आहे। अमरावतीमध्ये 360 कोटी, वाशिममध्ये 180 कोटी। तर आता हा जो पीक विमा आहे ते शेतकऱ्यांना, ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केलेली आहे, क्रॉप इन्शुरन्स म्हणजे तुम्ही तुमची तक्रार केलेली आहे, त्यानंतर पिकाची ज्यांनी सातबाऱ्यावरती नोंद केलेली आहे, तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ज्यांचं पीक विम्याच्या यादीमध्ये नाव आहे, तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जो काही राहिलेला पीक विमा आहे, रखडलेला पीक विमा आहे ते वाटपास सुरुवात झालेली आहे। त्यानंतर अकोल्यामध्ये 210 कोटी, नागपूरमध्ये 150 कोटी मंजूर झालेला आहे, वर्ध्यामध्ये 140 कोटी, चंद्रपूरमध्ये 170 कोटी। तर आता हा जो पीक विमा आहे ते सरसकट इथं मिळणार नाही आहे। जे शेतकरी पात्र आहेत तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यात इथं जमा होईल। गडचिरोलीमध्ये 90 कोटी, भंडाऱ्यामध्ये सुद्धा 80 कोटी आलेला आहे। त्यानंतर गोंदियामध्ये 120 कोटी, बीडमध्ये 190 कोटी, लातूरमध्ये 370 कोटी, उस्मानाबाद, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये 260 कोटी। तर आता ज्या शेतकरी बांधवांना पीक विमा मिळालेला नसेल तर अशा शेतकरी बांधवांनी काय करायचं आहे, सर्वप्रथम तुमच्याकडे 7/12, बँकेचं पासबुक, आधार कार्ड आणि पीक विमा भरलेल्याची पावती, तर तुम्हाला 14447 तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून तुम्ही तुमच्या पीक विम्याची तक्रार करू शकता, ज्या शेतकऱ्यांना पीक विमा इथं मिळालेला नाही। दुसरा जो पर्याय यासाठी म्हणजे तुम्ही पीक विमा प्रतिनिधीशी संपर्क साधून तुम्ही डॉक्युमेंट्स द्यायचे, कोणकोणते, 7/12, 8, बँकेचं पासबुक, आधार कार्ड आणि पीक विमा फॉर्म भरल्याची पावती दिल्याच्या नंतर 15 दिवसाच्या तुम्हाला कळेल की तुम्हाला का पीक विमा मिळालेला नाही व तुम्हाला त्यावरती जे काही अप्रूव्हल होऊन 15 दिवसानंतर पीक विमा तुम्हाला जमा केला जाईल। त्यानंतर ते नांदेड 350 कोटी रुपये इथं मंजूर झालेले आहे, परभणीमध्ये 290 कोटी, हिंगोलीमध्ये 220 कोटी, जालन्यामध्ये 310 कोटी, छत्रपती संभाजीनगर मध्ये 280 कोटी, त्यानंतर जळगावमध्ये 240 कोटी। तर आता हा जो पीक विमा आहे ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। सर्व शेतकरी बांधवांनी कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या खात्यामध्ये आला की नाही। तर त्यानंतर इथे आपलं यामध्ये धुळेमध्ये 200 कोटी रुपयाचा पीक विमा इथं मंजूर झालेला आहे। नंदुरबारमध्ये 160 कोटी, तर आता मंजूरच झालेला नाही, वाटप देखील इथं सुरू झालेलं आहे। जे की आपण इथं जिल्हे बघत आहेत त्या सर्व जिल्ह्यामधील नाशिकमध्ये 230 कोटी, त्यानंतर अहमदनगरमध्ये 340 कोटी, पुणेमध्ये 190 कोटी, सोलापूरमध्ये 300 कोटी, सातारामध्ये 170 कोटी, सांगलीमध्ये 160 कोटी, त्यानंतर कोल्हापूरमध्ये 150 कोटी, रायगडमध्ये 80 कोटी, रत्नागिरीमध्ये 70 कोटी, सिंधुदुर्गमध्ये 90 कोटी, त्यानंतर पालघरमध्ये 85 कोटी, मुंबई 25 आणि मुंबई उपनगर यामध्ये मुंबई शहरमध्ये 15 कोटी। तर आता जे काही आपण यामध्ये संपूर्ण जिल्हे बघितलेले आहे, एकूण 36 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे। तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या, आता ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नसेल तर अशा शेतकरी बांधवांनी लगेच तुम्ही तुमची तक्रार करून घ्या। ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केलेली नव्हती तर कृषी सहाय्यकाला भेटा, तर कृषी सहाय्यकाच्या माध्यमातून किंवा तुम्ही तलाट्याच्या माध्यमातून, तलाट्याकडून जे काही एक व्यक्ती नेमण्यात येते, जे शेतकरी बांधवांची ई पीक पाहणी राहते तर त्यांच्या माध्यमातून ई पीक पाहणी केली जाते। ई पीक पाहणी 7/12वर तुमच्या पिकाची नोंद असणे आवश्यक आहे, तरच तुम्हाला पीक विमा इथं दिला जाईल। सर्वप्रथम ई पीक पाहणी करून घ्यायची आहे। दुसरं जे यामध्ये महत्त्वाचं पॉईंट आहे म्हणजे तक्रार करायची आहे।
त्यामध्ये ढगाळ वातावरण असेल, त्याचप्रमाणे कोरडो जर तुमचं पीक असेल तर अशामध्ये खरीप असेल, रब्बी असेल, सर्व शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणे गरजेचंच आहे. आता फार्मर आय डी कार्ड सुद्धा तुम्हाला काढणे आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आय डी कार्ड काढायचं राहिलेलं असेल असे शेतकरी बांधवांनी फार्मर आय डी कार्ड देखील काढून घ्या. तर या संदर्भात तुमच्या मनामध्ये काय डाऊट आहे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला पीक विमा कधीपासून मिळालेला नाही व कोणत्या याचा टोटल क्लेम पेड हे पाहण्यासाठी सर्वप्रथम पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती जा. पीक विमा असं टाका. पहिली जी लिंक येईल प्रधानमंत्री पीक विमा योजना यावरती क्लिक करा. जे की तुम्हाला दिसेल फार्मर कॉर्नर पहिलं जे दिसेल तुम्हाला त्यावरती क्लिक करा. तिथं तुम्हाला शेतकरी बांधवांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जे की तुम्ही पीक विमा फॉर्म भरता वेळेस दिला होता. मोबाईल नंबर टाकल्यानंतर एक OTP येईल. OTP टाकल्याच्या नंतर तुम्हाला रेड कलरमध्ये दिसेल की टोटल क्लेम पेड किती झालेला आहे. तर तिथं तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर तिथं इयर सिलेक्ट करायचं ऑप्शन आहे आणि हंगाम खरीप आहे की रब्बी आहे ते सिलेक्ट करून टोटल क्लेम किती खात्यामध्ये आलेला आहे ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. थँक्यू.